मंदिरात, घरात आणि कोणत्याही पूजेआधी शंख फुंकला जातो. तुम्ही कधी विचार केलाय का हा शंख का फुंकला जातो? चला तर आज जाणून घेऊया. शंख फक्त एक वाद्य नाही. भगवान विष्णूंच्या हातात असलेला पंचजन्य शंख असे सांगून जातो की प्रत्येक पूजा शंखनादाशिवाय अपूर्ण आहे. शंख हे समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या 14 रत्नांपैकी एक दैवी वस्तू आहे. म्हणूनच त्याचा वापर पूजेमध्ये केला जातो. शंख फुंकताना निर्माण होणारा नाद हा ओम या मूलध्वनीसारखा असतो, जो ब्रह्मांडात सकारात्मक कंपन निर्माण करतो. या नादामुळे भूतबाधा, नकारात्मकता, असुरी शक्ती दूर पळतात आणि देवतांचं आवाहन होतं. रामायण आणि महाभारतातही युद्धांच्या आधी प्रभू श्रीरामांनी आणि श्रीकृष्णांनी शंख फुंकला होता, कारण शंख विजयाचं आणि शुभारंभतेचं प्रतीक आहे. शास्त्रानुसार लक्ष्मी मातेचा वास शंखात असतो, म्हणूनच तो